ब्रह्मानंद महाराजांना जेव्हा महाराजांनी पाठवले कर्नाटकामध्ये, काय म्हणाले, झाडाखाली झाड वाढत नाही, तेव्हा तुम्ही तिथे नामाचा प्रसार करा. तेव्हा त्यांना पादुका दिल्या. तर त्या पादुकांना त्यांनी रेशमी दोरा बांधला आणि बायका जसं मंगळसूत्र घालतात तसं त्यांनी त्या गळ्यात पादुका वागवायच्या. फक्त शौचाला जात असताना ते काढून ठेवायचं. तेव्हा त्यांना ते कृष्णराव म्हणून इनामदार म्हणते, त्यांचे वडील होते उत्तमराव, त्यांनी विचारले की अहो तुम्ही गळ्यात काय वागवता. ते काय म्हणाले की बाई जशी मंगळसूत्र काढले म्हणजे विधवा होते, तसं म्हणाले मी जर या पादुका काढल्या तर मी विधवा झाल्यासारखं आहे म्हणाले. इतकं ते काय पावित्र्य महत्व काय असेल मला सांगा. नाही, एक विचार करण्याची ही भावना बरं का, मी भावनेचं सांगतोय, बुद्धीचं नाही. म्हणजे त्यात अस्तित्वाची खूण दिली आहे त्यांनी, हे समजून घ्या. आपण काय भावना असेल हो, हा एवढा विद्वान माणूस कसं काय असेल, मला खरंच आश्चर्य वाटलं. तुम्ही त्यांचे फोटो पाहिलेत ना, मी अगदी विनोदाने अतिशय नम्रतेने म्हणतो, त्यांच्या हातात जर झारा दिला ना ते स्वयंपाकीत असं वाटेल, असं बाह्यांग सगळं. कर्नाटकी आचार्य आहे ते, नाही का. काय बाह्यांग आहे, अंगावर कोळ होतं, दिसायला पोट त्याने की नाही जलद होतं, तो पोट मोठं वाढलेलं आणि असं सगळं. काय प्रेम असेल. महाराज तिथे म्हणायचे की त्यांचं घर हे माझंच घर, मला वाटतं. काय असेल मला सांगा त्यांचं प्रेम, नाही का. मी म्हटलं महाराजांना त्यांच्यासारखं प्रेम यावं, ते म्हणजे एका जन्माचं नसतं म्हणाले. असं बोलले बुवा. काय असेल देणं 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 म्हणजे काय देणं, सगळं देणं म्हणजे विद्या देणं फार कठीण आहे.